हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज 2 वाटी पीठ घेतलं आहे। हे गव्हाचे पीठ आहे। यापासून आपण चपात्या बनवणार आहे। त्यात आता चवीनुसार मीठ घालत आहे। पीठ मळण्यापासून चपाती करण्यापर्यंत सर्व आपण रेसिपी पाहणार आहे। आणि ह्यात आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे। परात जास्त घाण करायची नाही। आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं पीठ मऊसूत चपात्या होतील असं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, एकदम मऊसूत अशा चपात्या बनतील असे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। कमी पाणी वापरूनच त्याचं गोळा बनवून घ्यायचा। परात जास्त घाण होत नाही, यामुळे अशी परात एकदम स्वच्छच राहते। जितकं छान मळशीला पीठ तितकं आपली चपाती मऊ आणि लुसलुशीत होते। आणि चपातीचं पीठ मळून झालं की 15-20 मिनिटं त्याला मुरण्यासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे चपाती आपली एकदम छान अशी टम फुगेल। जितका जास्त तुम्ही पीठ मळशीला तितकं ते बनायला खूप छान होतं। हे पहा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालं आहे। आता हे मी 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देते। 15 ते 20 मिनिटं झाले आहेत। मी या प्रकारे ह्यांचे गोळे बनवून घेतले आहेत। गोळे पहा कशा प्रकारे बनवले। तुम्हाला जेवढ्या साईजचे गोळे पाहिजे, तेवढी मोठी चपाती लहान करणार असाल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे गोळे बनवून घ्या। आणि थोडे लावण्यासाठी पीठ घेतलं आहे। आता थोडी चपाती आपण लाटून घेऊ आणि ह्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचे, जेणेकरून चपातीचे 2 पदर सुटले पाहिजेत आपल्याला। मध्ये असे थोडे पीठ लावायचे आणि परत हा गोळा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची। चपाती आपल्याला मध्ये लाटायची नाही, कडेने पहिला लाटून घ्यायची, म्हणजे त्याचे काठ जाड होणार नाही। आणि मध्ये जास्त दाब दिला की चपाती फुगत नाही आपली, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कडेलाच लाटून घ्यायचं। चपाती अशी वरून खाली अशी लाटायची, म्हणजे आपली चपाती व्यवस्थित अशी गोल बनते। अशा प्रकारे आपली चपाती बनवून तयार होते। पहिला मी सर्व चपात्या लाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला शेकून दाखवते। आता ह्या गोळ्याची आपल्याला 3 पदरी चपाती बनवायची आहे, तर त्यासाठी मी अशा प्रकारे लाटून घेतलं आहे। ह्यात पहिल्यासारखंच तेल असं सर्व बाजूला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। परत ह्याला पीठ लावून घ्यायचं, परत त्याची घडी घालायची, परत पीठ लावायचं, असं परत पीठ लावून घ्यायचं, परत घडी घालायची आणि ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला सर्व चपात्या लाटून घ्यायचे, एकदम लाटून घ्यायचे आणि एकदमच शेकून घ्यायचे आहेत। आपल्याला तवा आपला आता व्यवस्थित तापला आहे, यावर आता आपण चपात्या शेकून घेऊ। चपाती एका साईडनं भाजल्याशिवाय किंवा पचल्याशिवाय त्याला पलटी मारायची नाही। ही पहा, चपाती आता आपली व्यवस्थित पचत आहे, म्हणजे तुम्हाला कळेल
चपाती कशी पचली हे बघा, हे असे लहान लहान त्याच्यावर बुडबुडी येत आहेत, म्हणजे आपली चपाती पचली आहे. आता पलटी मारूया आणि ह्याच्यावर आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे पहा कशा प्रकारे आपल्या चपात्या फुगून टम्म झाले आहेत. आता ह्याला पलटी मारू. जरा जपूनच पलटी करायची, का तर एखादा जर पदर सुटलेला असेल तर त्यातील जी गरम वाफ आहे ती आपल्या हाताला भाजली जाऊ शकते. म्हणून आपल्याला चपाती शेकताना जरा व्यवस्थित जपून शेकायची असते. हे पहा एकदम छान अशी भाजली जाते. एकदम तवा तापला की मस्त अशी चपाती आपली 2 मिनिटात शेकून तयार होते. आणखीन एक तुम्हाला चपाती शेकून दाखवते. तवा तापून घेण्याचे कारण म्हणजे जोपर्यंत तवा आपला चांगला तापत नाही तोपर्यंत चपाती व्यवस्थित असे चहू बाजूने भाजली जात नाही. नाहीतर एका साईडनं कच्ची राहते किंवा तशीच राहते. हे पहा अशी व्यवस्थित मग तवा तापला की चपाती भाजून निघते आपली. आणि मीडियम गॅसवर चपाती भाजायची नाही आपल्याला, हाय फ्लेमवर चपाती भाजायची. हे पहा अशा प्रकारे यातून वाफ निघते. म्हणून आपल्याला व्यवस्थित अशी चपाती शेकायची असते. अशा प्रकारे आपल्याला टमाशा फुगणाऱ्या चपात्या आपल्या बनून तयार होतात. अशा प्रकारे आपल्याला चपात्या व्यवस्थित अशा फुगवून घ्यायच्या आहेत. चपात्या फुगल्या तरच त्याचे आपले पदर सुटतात, नाहीतर मग ते एकामेकाला चिटकूनच राहू शकतात. अशा प्रकारे आपली चपात्या सर्व बनून तयार झाली आहेत. आणि ही रेसिपी जर माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये या रेसिपीबद्दल तुमचं काय मत आहे हे कळवा. अशी मऊसूत झालेली चपाती मुले खूप आवडीने खातात. आणि ही चपाती 4 ते 8 तास व्यवस्थित अशी राहू शकते. फक्त त्याला थोडीशी आता हलकी जरा गार झाली की त्याला तुम्ही गरम डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात घालून ठेवला तरी कमीत कमी 4 ते 5 तास अशी चपाती आपली राहू शकते. या प्रकारे आता आपल्या चपात्या बनून तयार झाल्या आहेत. हे पहा आता ह्याचे पदर कशा प्रकारे असा सुटला आहे. हे पहा 2 एकदम आरपार अशी ही चपाती तुम्हाला दिसत असेल. हे पहा एकदम सुटसुटीत झाले की नाही 2 पदर ह्याचे. आणि खायलाही एकदम गरमागरम असली की मस्त लागते ही चपाती. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.